नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, पेसा भरती पेसा परीक्षा संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लोकमत पेपरच्या कटआउटमध्ये पाहायला भेटलेली आहे। पहा, या ठिकाणी पेसाच्या वादामुळे ज्या काही एक्झाम रखडलेल्या होत्या जिल्हा परिषद भरतीच्या, त्याचा मार्ग या ठिकाणी आता मोकळा झालेला आहे। त्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। राज्य शासनाकडून 5 संवर्गाच्या भरती प्रक्रियेला मंजुरी देण्यात आलेली आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये कोणते 5 पदे आहेत जे की जिल्हा परिषद भरती अंतर्गत भरली जात आहेत। असो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विदाऊट स्किप करता। पहा, या ठिकाणी जळगाव यांच्या जे काही लोकमत पेपर आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी बातमी प्रसिद्ध झालेली आहे। जी लोकमत पेपरमधून पहा, या ठिकाणी राज्य शासनाकडून गेल्या वर्षी 75,000 पदांची सरळ सेवा पदभरती राबविली होती। त्यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास 629 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली। मात्र पेसाच्या कारणामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक तसंच आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कंत्राटी ग्रामसेवक व पर्यवेक्षिका या 5 संवर्गाची भरती प्रक्रिया थांबली होती। मात्र आता या भरतीसाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत राहिलेल्या या 5 संवर्गाच्या 450 जागेसाठीच्या रखडलेल्या भरतीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। विद्यार्थ्यांनो, ज्या काही पेसा अंतर्गत ज्या काही एक्झाम राहिलेल्या होत्या यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक आहे, आरोग्यसेवक आहे, आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक आहे तसंच पर्यवेक्षिका या 5 संवर्गाच्या एक्झाम आता तुमच्या होणार आहेत। शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे। ठीक आहे। सो जिल्हा परिषद प्रशासनाला शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले। पेसाची जी काही पदे आहेत ते पदे भरण्यास काही हरकत नसावी असं देखील या ठिकाणी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी शासनाने परीक्षांची जबाबदारी ही IBPS कंपनीकडे देण्यात आलेली आहे। मात्र पेसा भागातील पदांचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया थांबण्यात आलेली होती। आता विद्यार्थ्यांनो, या भरती प्रक्रियेला ग्रीन सिग्नल या ठिकाणी भेटलेला आहे। ही भरती प्रक्रिया तुमची होणार आहे। एक्झामचं शेड्यूल देखील या ठिकाणी लवकरात लवकर जिल्हा परिषदेकडून त्या संबंधित अपडेट येणार आहे। यामध्ये आरोग्यसेवक आहे, आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कंत्राटी ग्रामसेवक आणि पर्यवेक्षिका या 5 संवर्गाची परीक्षा तुमची लवकरात लवकर होणार आहे अशी मान्यता आणि मंजुरी देखील या ठिकाणी भेटलेली आहे। ठीक आहे। सो 5 संवर्गाच्या होणाऱ्या परीक्षा यामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी या ठिकाणी अपडेट आहे। 629 जागांपैकी केवळ 11 पदं ही पेसा क्षेत्रातील होती। मात्र या 11 जागांमुळे पूर्ण भरती प्रक्रियेवर परिणाम झाला होता। जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेची एकूण पदे 629 होती। त्यापैकी लहान संवर्गाच्या परीक्षा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊन त्याचा निकाल लागले। नियुक्त्या देखील देण्यात आलेल्या आहेत। साधारणतः 129 उमेदवारांची भरती झाली असून आता पेसाच्या वादात अडकलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका या 5 संवर्गाचे 450 पदासाठी लवकरच भरती परीक्षा ही होणार आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, निश्चिंत राहायचं आहे। आता पेसा संदर्भाची जी काही एक्झाम अपडेट आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कधी एक्झामचं शेड्यूल राहणार आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे। सो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ही माहिती जर आवडली असेल तर लगेच लाईक करून जायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।